नमस्कार, मी श्रीकांत तुंबरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मराठीच्या सक्तीच्या बाबतीतलं नको नको त्या लोकांना जोर चढलेला आहे, ज्यांनी आयुष्यभर आपली मुलं आणि आता नातवंडसुद्धा कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकवली. त्यांना आता फार मराठीचं प्रेम उतू आलेलं आहे. आणि ते जे सर्वसामान्य असे रिक्षाचालक आहेत, विशेषतः उत्तर प्रदेश बिहारमधून आलेले, ह्यांची कशी दादागिरी काय, ह्यांना कसं मराठी शिकलं पाहिजे, मराठी नाही आलं तर ह्यांचं लायसन कसं जप्त करणार वगैरे वगैरे सगळे ड्रामे सुरू झालेले. आज मराठीची जी लोकसंख्या बघितली तर जवळपास 12 कोटी लोक मराठी बोलतात. जगामध्ये असे जवळपास म्हणजे कितीतरी देश असे आहेत किंवा ह्याच्यापेक्षा मोठेच थोडे देश असतील की ज्यांची अख्खी लोकसंख्या पण एवढी नाही. म्हणजे जगातल्या कित्येक देशांपेक्षा मराठी माणसाची लोकसंख्या जास्त आहे, तरी सगळ्यांना मराठी संकटात आली असं वाटतं. हा जो भंपकपणा आहे ना, जरा समजून घ्या. मी मराठी प्रेमी आहे. मी विशुद्ध मराठी शाळेत शिकलेलो आहे. माझी तिन्ही मुलं मराठी शाळेतच शिकलेली आहे. आणि तरीही मी ह्या मराठीचं अशा पद्धतीचं जे अर्वाच्यपणा मराठीच्या नावानं केला जातोय त्याच्या विरोधात आहे. कोणालाही वाटेल की असं कसं महाराष्ट्रामध्ये मराठी येणार नाही, हा कसा धच्चटपणा आहे काय. त्याच्यासाठीचं एक फार साधं उदाहरण, साधा त्याच्यासाठीचा उपाय भाषातज्ञ, समीक्षक, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुधीर रसाळ यांच्यासारख्यांनी सांगितलं होतं. बाजारपेठेचं तत्त्वज्ञान त्या माणसानं अतिशय साध्या भाषेमध्ये उकलून दाखवलं होतं की मराठी माणसांनी घरातून बाहेर पडल्याच्या नंतर पहिला संवाद मराठी भाषेतच करावं. स्वाभाविकच समोरच्याला उत्तर देत असताना मराठी भाषा वापरावी लागेल, कारण की तुम्ही ग्राहक आहात. हे आम्ही करतो का? आम्ही जेव्हा आपणहून त्या रिक्षावाल्याला किधर चलते असं विचारल्यानंतर रिक्षावाला हिंदीतच बोलणार. गंमत म्हणजे नंतर कळतं की दोघे मराठीचे. पहिला जो उपाय करायला पाहिजे ह्या सगळ्या भंपकपणाच्या पेक्षा आणि सरकारीन पुन्हा लायसन घ्या मराठी ते करा वगैरे पेक्षा, तुम्ही तुमच्या मातृभाषेचा वापर तुम्हाला जिथं जिथं शक्य तिथे पहिले वाढवा. पहिली गोष्ट. ह्याच्यात काही वेगळं करायची गरज नाही, काही कंपल्सन करायची गरज नाही, कायदा करायची गरज नाही, काहीच नाही. मी नियमितपणे हैदराबादला जायचो. आता ते आमची आत्याही नाही, आतेभाऊ नाही, बाकीचे लोक तिथे कोणी नाहीत म्हणून. आम्ही ज्या मराठवाड्यात राहतो त्या हैदराबाद संस्थांची राजधानीच हैदराबाद असल्यामुळे मुंबई पुण्यापेक्षा आम्हाला राजधानीचं शहर म्हणून हैदराबादचं आकर्षण. माझे वडील तिथे शिकले त्यांच्या मोठ्या बहिणीकडे, आणि त्यामुळे दर सुट्ट्यामध्ये आम्ही तिथं जायचो. त्या हैदराबादमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातलं, भारतातलं हे पहिलं असं गाव आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसांची संख्या प्रचंड मोठी आहे. इतर ठिकाणी कमी जास्त आहे, पण हैदराबादला मराठी माणसांची संख्या प्रचंड आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचं सगळ्यात मोठी मराठी माणसांची लोकसंख्या कुठं असेल तर हैदराबाद. त्या हैदराबादला काचीगुडा, सुलतान बाजार, बरकतपुरा हा जो सगळा भाग आहे त्या ठिकाणी दुकानदारांना पण अगदी आत्तापर्यंतची गोष्ट आहे, 15-1 वर्षापूर्वीचं मी सांगतो, मराठी व्यवस्थित कळत होतं. काही दुकानदार मराठीसुद्धा बोलत होते. तेव्हा कुणीही त्यांना काहीही परीक्षा वगैरे द्यायला सांगितलं होतं, कारण की समोर त्यांचे ग्राहक मराठी होते. तिथल्या कितीतरी घराच्या वरच्या ज्या संगमरवरातल्या जुन्या पाट्या आहेत त्याच्यातल्या काही अजूनही शिल्लक आहेत, त्या पूर्ण मराठी आकड्यासगट मराठी नाव असलेले आहेत, मराठी लोक होते. तिथल्या तेलुगू माणसांनी असं नाही म्हणलं की यांना कसं तेलुगू येत नाही, काय त्यांना तेलुगू येत होतं व्यवस्थित. माझे जे सगळे नातेवाईक होते मराठी भाषिक असलेले, आजही बरेच जण आहेत, त्यांना नीट चांगलं तेलुगू लिहिता बोलता वाचता येतं. तेलुगूत शिकले, मोठे झाले, देशात परदेशात गेले. काही कोणी आरडाओरडा केला नाही, काही कोणी कोणाला हे म्हणलेलं नाही. बडोदा आहे, जिथं जिथं मराठी संस्थान आहेत त्या ठिकाणच्या मराठी संस्था वगैरेच्या बाबतीमध्ये त्या आता त्यांचं काय म्हणता येईल त्याला लयारा चाललेल्या आहेत. त्या ठिकाणी मराठी कोणी उरलं नाही म्हणून तिथल्या म्हणजे इंदोरमधल्या माणसांना हिंदी लोकांनी त्यांची गळचेपी केली नाही. बडोद्यातल्या माणसांची गुजरात्यांनी गळचेपी केली नाही. ग्वाल्हेर असो, धार असो, किंवा खाली तुम्ही कुठूनही घ्या, तंजावर असो, ज्या ठिकाणी मराठी माणसं, गुलबर्गा असो, तिथं तर भर चौकामध्ये सगळ्यात मोठी जागा कोणाला आहे तर महाराष्ट्र मंडळाला, सगळ्यात मोठी व्यावसायिक जागा. या सगळ्या ठिकाणी मराठी माणसांच्या संस्था, मराठी माणसंच हळूहळू दुसरीकडे जायला लागली, स्थलांतर झालं, नवीन पिढी बाहेर देशामध्ये गेली वगैरे वगैरे. पण अन्यथा त्या भाषेत जसं मराठी आणि कानडीचा एक वाद, बेळगावचा जर अपवाद सोडला तर अन्यथा कुठेही भाषा, अगदी त्याच म्हणजे सोलापूर जिल्हा पण कर्नाटकाला लागून आहे,
किंवा नांदेडचा काही भाग कर्नाटकाला लागून आहे, देगलूरसारखा भाग तर कर्नाटक म्हणजे मराठी, कानडी आणि तेलुगू तिन्हीच्या अशा संगमावरती बसलेला आहे. या सगळ्या ठिकाणी कुठेही भाषिक अशा पद्धतीचा विद्वेष उफाळून नाही आला. आणि आज आपण कुठल्या पद्धतीनं चालू ही काय म्हणून तुम्ही ते साधे जे रिक्षेवाले पोटार्थी येते, उद्या तुम्ही त्यांना मराठीत बोलायला लागा, ते त्यांच्या गरजेसाठी म्हणून आपोआपच मराठी शिकतील, काही वेगळं करायची गरज नाही. मराठी भाषा यायला पाहिजे, बिलकुल यायला पाहिजे, पण त्यासाठी आधी तुम्ही आग्रही धरलं पाहिजे ना, आग्रही राहिलं पाहिजे ना. एक काळ संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी ही मराठी माणसांनी चालवलेली होती. हळूहळू त्या ठिकाणी बाहेरचे लोक आले, त्या ठिकाणी इथे येऊन ते वसले, त्यांनी मेहनत केली, ते पुढे गेले. तुम्हीच मराठी सोडून दिली, स्वाभाविकपणे ते दुसरीकडे गेले. आधीचे कितीतरी लोक हे आम्ही जुन्या त्या व्ही शांतारामन त्यांच्याकडे कसं शिकलोत, प्रभातमध्ये कसं शिकलोत, गुरुदत्त असो, राज कपूरचे वडील असो, सगळे सांगतात. राज कपूरच्या वडिलांनी, पृथ्वीराज कपूर यांनी मराठीमध्ये लिहिलेलं सुंदर पत्र, त्याचा उल्लेख हंसा वाडकरने त्यांच्या ह्याच्यात केलेला आहे. हे सगळं आमच्याकडे घडलेलं आहे. तेव्हा काही कंपल्सन करायची गरज नव्हती. पिक्चर आधी मराठीत निघायचा आणि मग त्याचे संवाद आणि पुन्हा गाणे वगैरे हिंदीत करून नंतर मग हिंदीमध्ये यायचं. प्रभातने अशी चित्रपट काढलेले आहेत ना. मराठी माणसांचा दबदबा प्रत्यक्ष कर्तृत्वानं होता, कागदोपत्री नियम केले म्हणून नव्हता. आजही सगळ्यात जास्त गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात होते. कशामुळे होते? मुंबई पुणे सोडा, मुंबई पुण्याच्या शिवाय शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसं जितकी आहेत तितकी संपूर्ण भारतात कुठं नाही. पर्यटनाच्या मध्ये काश्मीरसारख्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आता मिळायला लागलं. कारण काय, तर सगळ्यात जास्त मराठी माणसं पर्यटक म्हणून तिथे गेलेले आहेत. पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मी संपर्कात असतो नियमितपणे. ते नेहमी सांगतात की संपूर्ण भारतभर, परदेशात तर आहेच, सगळ्यात जास्त पर्यटक म्हणून कोणी असेल तर मराठी माणसं. आणि आता त्याची परिणाम असे दिसायला की बऱ्याच ठिकाणी आवर्जून मराठी माणसाला हवी असती तशी पोळी आणि भाजी उपलब्ध कशी होईल याच्यासाठीच सगळे प्रयत्न करतात, उपलब्ध करून दिली जात. साधी गोष्ट आहे. आज तुम्हाला जर मराठीचा वापर वाढवायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही मराठी वापरा ना. तुम्ही मराठीमध्ये व्यवहार करा ना. तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये व्यवहार करणार आणि दुसऱ्या भाषेतल्या माणसाचा बडवाबडवी करणार की तुला मराठी येते की नाही ते म्हणून. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की हे जी मराठी चालले ही बुद्धीची तोराटी ह्यांच्या फुकटची. सरळ साधा उपाय आहे की मराठी माणसांनी जाणीवपूर्वक व्यवहारात मराठीचा वापर करा. हाच त्याला रामबाण उपाय आहे. बाकीच्या गोष्टीनं मराठी टिकणार नाही. आवर्जून आपली मुलं प्राथमिक शिक्षण होईपर्यंत तरी संपूर्ण मराठीत शिकवा. या दोनच गोष्टी तातडीनं वापर केल्या तरी तुम्हाला 2, 4, 5 वर्षात त्याचा फरक दिसेल. सगळ्या मराठी माणसांनी आपल्या मुलांचं प्राथमिक शिक्षण संपूर्ण मराठी, सेमी वगैरे पण नाही, मराठीतच केलं पाहिजे. किमान 4थीपर्यंत, किमान 7वी 8वीपर्यंत, किमान 10वीपर्यंत तरी शिक्षण संपूर्णपणे मराठीत केलं पाहिजे. हे मी कृती करून सांगतो. आणि दुसरं महत्त्वाचं किंवा आधीची गोष्ट तीच आहे की सगळ्यात पहिल्यांदा मराठी माणसांनी व्यवहारामध्ये मराठीचाच वापर केला पाहिजे. अडचण आली तरच दुसरी भाषा वापरली पाहिजे. किमान सुरुवात तुम्ही मराठीतून करा. हे जर केलं तर हे बाकीचे नाटकं करायची गरजच पडणार नाही. पण आपल्याला ते ढोंग करायची फार सवय. उद्या हे कागदपत्री परीक्षा देतील, पासही होतील, पण ते मराठीचा वापर करतील याची काही शक्यता नाही. आपल्याकडं तर कागदोपत्री किती डिग्री आहेत आणि कुठले लायसन आहेत आणि काही आहे. खोटे आधार कार्ड तयार करून घेतले, तिथं मराठी येतं म्हणून एखादं सर्टिफिकेट मिळवायला काय लागायला लागले बोर्ड. पण तुम्ही प्रत्यक्ष मराठीचा वापर करता की नाही हे कोण तपासणार? मराठी माणूसच करत नाही तर तुम्ही त्या बिहारी आणि उत्तर प्रदेशच्या रिक्षावाल्याला बडवाबडवी करून काय उपयोग? मराठी भाषेचा वापर करा आणि मुलं मराठी शाळेत शिकवा. हाच तरुण उपाय आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.